गेली अनेक वर्ष उदापूर ग्रामस्थांचं खूप मोठं योगदान, गेली 65 वर्ष या निमित्ताने जो सोहळा चाललेला आहे त्या सोहळ्याचं खरं म्हटलं योगदान यामध्ये ट्रकवाले असतील किंवा बैलजोडीवाले असतील, परंतु या वर्षीचा जो मान आहे हा आपल्या डमढरे कुटुंबांना मिळाला। आणि डमढरे कुटुंबामध्ये येत असताना खरं म्हटलं तर आदरणीय माजी आमदार दिलीप भाऊ डमढरे त्यांचे सर्व बंधू, सर्व त्यांचे पुतणे खरं म्हटलं तर एक नंबरची अशी चांगल्या प्रकारे या चैतन्य पालखी सोहळ्यासाठी बैलजोडी उपलब्ध करून दिली। आपण चैतन्य पालखी सोहळ्याच्या वतीने सर्व वारकऱ्यांच्या वतीने मी यांना सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांना शुभेच्छा देतो। ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी बैलजोडी प्राप्त केली। अनेक सगळ्या सहकार्यामध्ये मग रवी शेठ असतील, त्यामध्ये आमचे कुलवडे दादा असतील, सर्व ग्रामस्थ चांगल्या प्रकारे या ठिकाणी रथ सजवण्याचं काम असेल, अन्य काही काम असेल, खरं म्हटलं तर या 2-4 गावाच्या माध्यमातून हा भरीव असा हा सोहळा या निमित्ताने करत असताना मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आमचं धन्यवाद। रामकृष्ण हरी। आमदार साहेब आपल्या काय भावना? या ठिकाणी भावना व्यक्त करणं थोडं अवघड आहे, बाकीच्या विषयातल्या भावना व्यक्त करू एका दिवशी आपण, परंतु आज हा एक आनंदाचा सोहळा आहे। म्हणजे दरवर्षी चैतन्य महाराज पायी पालखी सोहळा कोंडाजी बाबा डेरे यांच्या शुभाशीर्वादाने गेले अनेक वर्षे या ठिकाणी चालू आहे। खरं असतं की याला फार मोठी परंपरा आहे। खेड, आंबेगाव, जुन्नर या 3 तालुक्यातले वेगवेगळ्या गावची सगळी मंडळी एकत्र येऊन हा सोहळा पंढरपूरपर्यंत आषाढी एकादशी आणि काला हा साजरा करण्यापर्यंत ते राहतात, पांडुरंगाचं मनोभावी दर्शन घेतात आणि पुढचं वर्ष सुखात समाधानात जावं अशी पांडुरंगाची चरणी प्रार्थना करतात आणि परत माघारी येताना परत आळंदीला येऊन आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन परत चैतन्याच्या या समाधी स्थळापाशी येतात आणि त्याची सांगता होती। गेली अनेक वर्ष कोंडाजी बाबांनी जी अध्यात्माची बैठक या तालुक्याला घालून दिलेली आहे, विशेषतः साहसबाबा वायकर, कोंडाजी बाबा डेरे या सगळ्या मंडळी, रामदास बाबा या सगळ्या मंडळींनी जी वारकरी संप्रदायाची बैठक या तालुक्यामध्ये उंचीवरती लिहिलेली ती परंपरा ही तरुण मुलं आज तालुक्यामध्ये पुढे चालवतात। त्यात विशेषतः उदापूर गाव आणि उदापूर गावातली सगळी तरुण मंडळी जी आहे त्यांचं एक मोठं योगदान या ठिकाणी आहे। या ठिकाणी उदापूरमध्ये दरवर्षी नागपंचमीला जी आमची ग्रामस्थांची मीटिंग होती त्या मीटिंगमध्ये या कुटुंबातून आपल्या गावातून कोणाला बैलजोडीचा मान द्यायचा हे ठरवलं जातं। यंदा सगळ्या मंडळीच्या सहकार्याने या कुटुंबाला हा मान मिळालेला आहे। एक परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की सद्गुरुराय हे चैतन्य स्वामी हे पांडुरंगा ही सगळी आमची वारकरी सुखात ठेव, पाऊस पाणी आबादी आबाद हो आणि सगळ्यांना सद्बुद्धी दे अशा प्रकारची प्रार्थना करतो।